ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचे 5 कारणे आणि त्यावरील उपाय आपण इथं बघणार आहोत। ब्लाऊजचे शोल्डर उतरतं का आणि ते उतरू नये त्यासाठी आपण काय उपाय करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे ब्लाऊजचं शोल्डर तुमचं कधीही उतरणार नाही। तर ब्लाऊजचं शोल्डर उतरण्यामागचं सर्वात मोठं एक कारण आहे ते ब्लाऊजची गळारुंदी। तुम्ही जर ब्लाऊजची गळारुंदी चुकीची घेतली असेल तर तुमचा ब्लाऊजचं शोल्डर 100% उतरणार। त्यामुळं गळारुंदी परफेक्ट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। सतत तुमचा ब्लाऊजचं शोल्डर उतरत असेल तर तुमच्या ब्लाऊजमध्ये सर्वात एक मोठी चूक होते ती गळारुंदी व्यवस्थित घेत नाही। गळारुंदी परफेक्ट पाहिजे, साईजनुसार गळारुंदी घ्यायची आहे, त्यामुळे तुमचं शोल्डर बिलकुल उतरणार नाही। हा झाला एक पॉईंट। तर बघा, आपण चार्ट दिलेला आहे गळारुंदी शोल्डर मुंड्याचा, त्या चार्टची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन तो व्हिडिओ बघा। म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळारुंदी प्रत्येक साईजला गळारुंदी किती घ्यायचं हे सांगितलेलं आहे। गळारुंदी जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊजचं शोल्डर उतरत नाही, हे झालं एक कारण। दुसरं कारण आहे मुंडा। तुम्ही मुंडा जर जास्त घेतला, आता बघा हा मुंडा बघू शकता तुम्ही, हा मुंडा जर ब्लाऊजपेक्षा जर जास्त असेल, हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, 32 साईजच्या ब्लाऊजला आपण 5.5 इंच मुंडा घेतो। तुम्ही जर 6-6.5 इंच 32 साईजच्या ब्लाऊजला जर मुंडा घेतला, हा आकार खाली येणार, मग ब्लाऊजचं शोल्डर आपलं उतरणार। त्यामुळं तुम्हाला साईजनुसार मुंडाही बरोबर घ्यायचा आहे। मुंडा जरी चुकला तरी आपलं शोल्डर उतरतं, हे झालेलं आहे दुसरं कारण। त्यामुळं मुंडा हा आपल्याला परफेक्ट घ्यायचा आहे। मुंडा चुकला तरीही तुमचं ब्लाऊजचं शोल्डर उतरू शकतं। त्यामुळं गळारुंदी आणि मुंडा हे 2 मेन कारण आहेत शोल्डर उतरण्याचे। त्यामुळं तुम्ही गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा हा परफेक्ट घ्यायचा ब्लाऊजच्या मापावरून। आणि चार्ट आहे आपला, त्या चार्टमध्ये मी तुम्हाला गळारुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचं हे पूर्ण माहिती दिलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल। हे झाले आपले 2 कारण। आता तिसरं कारण म्हणजे पाठीमागचा गळा जर तुम्ही डीप घेतला असेल, हा आपला पाठीमागचा गळा आहे, हा आपला नॉर्मल ब्लाऊज आहे, डीप गळा नाही। तर तुमचा पाठीमागचा गळा जर डीप असेल आणि तुम्ही शोल्डर जास्त घेतला असेल, डीप गळा आहे म्हणजे तिसरं कारण बघत आहोत आपण। डीप गळा घेतलेला आहे पाठीमागच्या बाजूला आणि आपण साईजनुसार शोल्डर घेतलं असेल तर बघा, डीप नेकमध्ये आपल्याला शोल्डर आहे ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं। साईजनुसार जितकं शोल्डर आहे त्यामध्ये अर्धा इंच कमी करायचं असतं आणि वरती कमी करायचं आणि खालच्या साईडला बरोबर घ्यायचं असतं। त्यामुळेही तुमचं शोल्डर उतरू शकतं। ज्यावेळेस तुमचा गळा डीप नेक असेल त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच शोल्डर, अर्धा इंच गळारुंदी कमी घ्यायची आहे। शोल्डर जशास तसं ठेवायचं आहे, शोल्डर जितकं आहे तितकंच ठेवायचं आणि गळारुंदी अर्धा इंच कमी करायची असते। कधी ज्यावेळेस तुमचा डीप गळा असेल त्यावेळेस अर्धा इंच गळारुंदी कमी करून घ्यायची आहे। गळारुंदी जर जास्त असेल तर तुमचं शोल्डर 100% उतरणार। तर गळारुंदीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, डीप गळ्याचे कटिंग कसं करायचं तेही तुम्ही बघू शकता। आता बघा, चौथं कारण म्हणजे काय आहे तर तुम्ही ब्लाऊजला पायपिंग करताना, ज्यावेळेस आपण ब्लाऊजला पायपिंग करतो आणि पट्टी जोडत जातो इकडच्या साईडनी, त्यावेळेस आपण इकडल्या साईडनी पट्टी जोडत जातो। बघा, आता आपण ब्लाऊज काय करतो, हुकच्या साईडनी पट्टी जोडत जातो। ज्यावेळेस आपण अशी पट्टी जोडत जातो पायपिंगची, त्यावेळेस तुम्ही ब्लाऊज ओढता, असा ब्लाऊज ओढता, त्यामुळं ब्लाऊजला ताण पडतो आणि ब्लाऊज असा लांबला जातो। हा गळारुंदीचा पार्ट असतो आपला, ओढला जातो, इथं गोल आकार आहे तिथं, आणि हा कपडा ओढला जातो ना, कपडा ओढल्या गेल्यामुळं काय होतं, ती पट्टी असते वरती लावलेली आणि ही पट्टी ढिल्ली पडते, त्यामुळे हे शोल्डर ढिल्लं पडतं आणि शोल्डर उतरतं। त्यामुळे ही पट्टी जोडताना, ज्यावेळेस पायपिंगची पट्टी जोडत आहात तुम्ही, त्यावेळेस पट्टी किंचित खेचायची आहे, ब्लाऊज बिलकुल ओढायचा नाही। आपण हा पट्टी जोडतानाचं सांगते मी, पायपिंगची पट्टी जोडताना आपण ब्लाऊज बिलकुल ओढायचा नाही, जसं आहे तसं ब्लाऊज ठेवायचं आणि पायपिंगची पट्टी किंचित खेचायची आहे, जास्तही खेचायची नाही। किंचित का खेचायची तर पायपिंग आपली परफेक्ट यावी त्यासाठी खेचायची आहे। जास्त जरी खेचलं तरी तो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। किंचित खेचायची म्हणजे पट्टीला ढील पडू नये म्हणून आपण पट्टी खेचायची, ब्लाऊज बिलकुल खेचायचा नाही। हे झालेलं आहे आपलं चौथं कारण। आता 5वं कारण म्हणजे आपण ज्यावेळेस भाई जोडतो, ही बघा, आता भाईचे आकार बघू शकता, आपले इथले भाईचे आकार व्यवस्थित आहेत। भाई ज्यावेळेस जोडतो आपण त्यावेळेस काय होतं, भाई जोडताना कमी पडते भाई, म्हणून काय करतो, भाईचा कपडा ओढतो किंवा ब्लाऊजचा तरी कपडा ओढतो। कुठला जरी एखादा पार्ट कमी जास्त पडला तर मग आपण ब्लाऊजचा कपडा असा ओढतो आणि लावतो, त्यामुळेही ब्लाऊजला ताण पडतो। असा कपडा ओढला इथं ताण पडतो। आता बघा, आपण भाई असं जोडत आहोत आणि कपडा कमी पडला, मग आपण असं ब्लाऊज ओढला
ब्लाऊज ओढल्यानंतर इथं शोल्डरला ताण पडणार आणि ते शोल्डर खालच्या दिशेला येणार, त्यामुळं आपलं शोल्डर उतरतं. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, ब्लाऊजची बाही जोडताना सहज आणि व्यवस्थित अशी बाही जोडायची आहे. बाहीचा कपडा पण ओढायचा नाही आणि ब्लाऊजचा कपडा पण ओढायचा नाही, कुठलाही कपडा ओढायचा नाही. सहज एकमेकावरती कपडे ठेवून बरोबर सेम मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि नेहमी बाही शोल्डरपासून म्हणजे मध्यापासून इथून जोडायची. एका कडेनं बाही कधी जोडायची नाही, मध्यापासून बाहीचा सेंटर काढून बाही जोडून घ्यायची आहे. त्यामुळे ब्लाऊजचं शोल्डर तुमच्या उतरत नाही. ही 5 कारणं आहेत, ती 5 कारणं टाळा आणि तुमचं बिलकुल शोल्डर उतरणार नाही, ह्याची गॅरंटी आहे. ब्लाऊजची म्हणजे पायपिंग करताना ब्लाऊज ओढायचा नाही, बाही जोडतानाही ब्लाऊज ओढायचा नाही. त्यानंतर आपल्याला गळारुंदी आपल्या मापानुसार घ्यायची आहे, म्हणजे साईजला जेवढी गळारुंदी पाहिजे तेवढीच गळारुंदी घ्यायची आहे. त्याचबरोबर शोल्डरही आपल्याला कमी पण नाही घ्यायचं, जास्त पण नाही घ्यायचं. मुंड्याच्या आकारही परफेक्ट पाहिजेत. हे 5 कारणं आहेत शोल्डर उतरण्याची. सहज सोपं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. शोल्डर उतरू नये त्यासाठी काय करायचं आणि काय कारणामुळं तुमचं शोल्डर उतरतं, काय चुका होतात तुमच्याकडून, हे मी इथं सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ह्यामध्ये काही प्रश्न असतील, असाच तुम्हाला दुसरा व्हिडिओ तयार हवा असेल तेही मला सांगा, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्न आहेत जे काही आहेत ते बघूयात. आता हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.